आज माझ्या मामाचा मुलगा झाला पोपटवर पोपट, अल्ट्रा प्रो मॅक्स पोपट. तर आता हे कसं झालं व्हिडिओ मध्ये बनवून राहत समोर तुम्हाला माहितीच होईल. तर हॅलो गाइस, वेलकम टू माय मिनी व्लॉग. गरमीच्या मोसम मध्ये बाहेर झोपायची काही मजा अलगच असते आणि ह्या मोसम मध्ये मी बाहेर नाही झोपेन असं काही होऊ नाही शकत. सकाळ सकाळची वेळ आणि सूरज दादा बघा ना किती चमकत आहेत आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये यांच्या समोर तर कोणी टिकूच नाही शकत. म्हणून मी पण आपला बोजा बिस्तर बांधायला लागलो आणि रेडी वगैरे येऊन मी निघालो दुकानकडे जायसाठी. तेवढ्यामध्ये माझी गाडीच बंद पडली, चालूच नव्हती होत. आणि थोडा वेळा आधी मी हिला वॉश केलं होतं. आता पाणी नेमका इंजिन मध्ये गेला का कुठे गेला काही समजत नव्हतं. म्हणून मी ब्लोअर पकडलो आणि हवा मारायला लागलो आणि त्याच्यानंतर थोड्या वेळामध्ये गाडी पण स्टार्ट झाली. आता फॉल्ट कुठे पडलो ते तर समजलं नाही, पण गाडी सुरू झाली तेच काफी आहे. त्याच्यानंतर मी आलो दुकानमध्ये आणि दुकानमध्ये भेटले मला माझे छोटे छोटे फॉलोअर्स. तर त्यांना पण ब्लॉग मध्ये घेऊन टाकलो आणि फॉलोअर्स वगैरे गेल्यानंतर मी लागलो आपल्या कामाला. रात्रीला आला होता सामान, तर ते सामान वगैरे चेक करून लावणे होते. आता हे सर्व काम झाल्यानंतर दुपारला आलो मी आपल्या मामाच्या मुलासोबत कपडे घ्यायला. हा तर मस्त खुश आहे, पण याच्यात पूर्ण पोपट होऊन जाते कारण याच्या साईजचे कपडे याला बरोबर भेटतच नाही. म्हणून मग आम्ही येतो दुसऱ्या दुकानमध्ये. इथे तर आदित्यच्या साईजचे कपडे भेटून जातात, पण समीरच्या आणखी एक वेळा पोपट होते. आता आदित्यचे कपडे फिक्स झाले म्हणून आदित्य तर गालातल्या गालात हसत होता. मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. कपडे भेटल्यामुळे याची तर मस्त मजाच होती. पण इकडे बघा ना, पोपटवर पोपट, अल्ट्रा पोपट. त्याच्यानंतर आम्ही निघाला तिसऱ्या दुकानमध्ये जाण्यासाठी. इथे पोहोचल्यानंतर पिलो ग्लासभर पाणी. तोपर्यंत हे इकडे बघत होते कपडे आणि इथे पण झाला समीरचा पोपटवर पोपट, अल्ट्रा प्रो मॅक्स पोपट. मेरा मुंह से निकल गई, मेरी जबान टूट गई यार. क्या कर रहा है? मला तर समीरवर पक्की दया येत होती आणि याला मजा. आणि म्हणलं याला जसे भेटेल तसे कपडे, पण आपण पहिल्याच दुकानमध्ये जाऊ. आणि इथे याला ऍडजस्टमेंट करून एक पॅन्ट सिलेक्ट करून टाकला आणि 12-32 कपडे पाहून झाल्यानंतर एक शर्ट पण सिलेक्ट करून टाकला. तेव्हा कुठे पोट्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. आता बाकी राहिला फक्त एकच काम, एखादी सुंदरशी कन्या पाहून त्याचं लग्न करून द्यावं लागत. अबे साले. मग सर्व कपडे वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही निघाला घराकडे जाण्यासाठी. तर आता हा तुम्हाला पोपट कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ वगैरे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला मग मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.